आपल्याला माहीत आहेत, मी जास्त खोलात जात नाही. याच अनुषंगानं आज किरीटजी या ठिकाणी आलेत की जे बांधकाम अनधिकृत आहे ते पाडलं गेलं पाहिजे, ती शाळा बंद झाली पाहिजे. या अनुषंगानं आज आपल्या प्रेसला या ठिकाणी आमचे नेते किरीटजी सोमय्या हे मार्गदर्शन करतील. तुम्हाला काही प्रश्न असतील? महाराष्ट्रात SIR सुरू झालेला आहे. पहिल्या 3 दिवसात घरोघरी जाऊन मतदारांना त्यांचा फॉर्म देण्याचं काम सुरू झालं आहे. हळूहळू गती येणार. आमचा अंदाज आहे की महाराष्ट्रातला मतदार यादीत 50 लाखहून अधिक बेकायदेशीर अपात्र घुसखोर बांगलादेशींची नावं आहेत. त्यावेळी SIR नंतर शुद्ध झालेली मतदार यादी प्रसिद्ध होणार. त्यात 50 लाख या लोकांची नावं कमी झालेली असेल. आज जालना जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांची, संभाजीनगर जिल्हाधिकारी यांच्या अधिकाऱ्यांची SIR संबंधात चर्चा आहेत. त्याचसोबत जो जन्म प्रमाणपत्र घोटाळा बाहेर आला आहे, परतूर नगरपालिकेतून पण माझा हिशोबाने 200हून अधिक बेकायदेशीर जन्म प्रमाणपत्र दिले गेले आहेत. त्या विषयावर पण चर्चा झाली आहे. ह्या सगळ्या जे बेकायदेशीर जन्म प्रमाणपत्र ज्यांनी दिले आहेत त्यांच्यावर कारवाई होणार आणि हे जन्म प्रमाणपत्र रद्द केले जाणार. महाराष्ट्रात माझा अंदाज आहे गेल्या वर्षी 3 लाख जन्म प्रमाणपत्र रद्द झाले. यावर्षी 2 लाख रद्द होणार. एकट्या मुंबई शहरात 87,000 रद्द करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हे लोक या जन्म प्रमाणपत्राचा उपयोग SIR मध्ये करणार होते आहेत. तर तेवढे 7-8 लाख नवीन घुसखोर मतदार होताना थांबवण्यात देवेंद्र फडणवीसला यश आला आहे. सर्वात जास्त ही संख्या कुठं आढळली म्हणते? आता नवीन जन्म प्रमाणपत्र घोटाळा निघाला. त्यात मुंबईत काल 19,700 जन्म प्रमाणपत्र रद्द करण्यात आले. दुसरे 67,000 म्हणजे नावात सुधारणाच्या नावाने हा घोटाळा झालाय. एकंदर महाराष्ट्रात 50 लाख बोगस मतदार आहे. जन्म प्रमाणपत्र एकंदर 10 लाख, 3 लाख गेल्या वर्षी रद्द झाली, यावर्षी 2 लाख होणार. असे 10 लाख बेकायदेशीर अपात्र लोकांनी जन्म प्रमाणपत्र घेतले. हो, आमचं कारस्थान आहे. जे पाकिस्तानी परस्त जे देशद्रोही किंवा घुसखोर बांगलादेश आहेत त्यांना हे कारस्थानच वाटणार आहे. पण आमच्यासाठी मतदार यादी म्हणजे देशात एक लोकशाहीमधलं एक महत्त्वाचं पुस्तक, ग्रंथ, रेकॉर्ड आहे. आणि म्हणून मुस्लिम मतांसाठी जर अशा प्रकाराने मुस्लिमांची अनेक ठिकाणी डबल तिबल नाव, बांगलादेशी घुसखोरांची नावं हे आम्ही कापणार. त्यामुळे त्यांना दुःख होणार, स्वाभाविक आहे. आता अनेक गोष्टी अशा आहेत त्यात भूमिकर साहेब स्वतः लक्ष देतात. काय गरज पडली तर मी मदत करणार. सिव्हिल रजिस्ट्रेशन सिस्टीममध्ये आपण लक्ष घातल्यापासून